वेलकम बॅक फ्रेंड्स, मी वॅगाबॉन्ड मॅक आणि आज आपण आलेलो आहोत सिन्नरमधील डुबेरे या गावामध्ये. बाजीराव पेशवे, श्रीमंत बाजीराव पेशवे यांचं नाव घेतल्याबरोबरच आपल्याला आठवते 40 वर्षाचं आयुष्य आणि 40 वर्षाच्या आयुष्यामध्ये 40 अपराजित लढाया केलेला एक वीर मराठी योद्धा बाजीराव पेशवे. 40 वर्षाच्या आयुष्यामध्ये त्यांनी स्वराज्याची जी घडी बसवली, त्या जोरावर अटकेपार मराठ्यांचं साम्राज्य हे घेऊन गेलेले होते. फार कमी नाशिककरांना ह्या गोष्टीची कल्पना आहे की नाशिक जिल्ह्यातच आपल्या श्रीमंत बाजीराव पेशव्यांचा जन्म झाला आणि बाजीराव पेशव्यांचा जन्म झाला ते हे डुबेर, जिथे आम्ही बर्वेवाड्यात आलो. बाजीराव पेशव्यांचे मामा मल्हारराव बर्वे यांच्या ह्याच वाड्यामध्ये बाजीराव पेशवे यांचा जन्म झाला आणि त्यांचे वंशज प्रोफेसर चंद्रशेखर बर्वे आणि निखिल बर्वे हे ह्या वाड्यात सध्या वास्तव्य करून असतात. तर चला आपण हा वाडा आता बघू. वाड्यामध्ये प्रवेश करतानाच हा भला मोठा दरवाजा आणि दरवाजालाच लागून असलेले पहारेकऱ्यांसाठी विश्रांतीची सोय, संपूर्ण लाकडी बांधकाम आहे. याची भव्यता आपल्याला इथे दिसून येते. हे वाड्याचं मूळ प्रवेशद्वार संपूर्ण लाकडी, चौपदरी चौसी वाडा जो म्हटला जातो तसा, चारीकडनं भिंती, चारीकडनं बांधकाम आणि मध्ये आवार असं जुन्या पद्धतीचं वाड्याचं बांधकाम आहे. याच 28 तारखेला बाजीरावांची पुण्यतिथी होती. त्या पुण्यतिथीनिमित्त बाजीरावांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं उद्घाटन या वाड्यामध्ये झालं. आता आपल्या बरोबर आहे
तर बाजीराव पेशव्यांचं जे मामांचं घराणं आहे बर्वे, तर त्यातले निखिल बर्वे हे आता आपल्याबरोबर आहेत. आपण त्यांनाच विचारू ह्या वाड्याच्या संदर्भी आणि बाजीरावाच्या संदर्भात त्यांनी थोडी माहिती द्यावी. नमस्कार, मी निखिल बर्वे. मी इथे डुबेरच्या बर्व्यांचा 10व्या पिढीतला वंशज आहे. हा बर्वेवाडा म्हणजे श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे, जे अजिंक्य योद्धा म्हणून ज्यांना आपण ओळखतो आणि ज्यांनी कुठलीही लढाई आत्तापर्यंत हरलेली नाही आहे, अशा पराक्रमी बाजीराव पेशवे प्रथम यांचं हे जन्मगाव आणि जन्म ठिकाण आहे. हा जो मागचा वाडा आहे, इथे बाजीराव पेशव्यांचा जन्म झाला. त्यांच्या आई म्हणजे राधाबाई ह्या बर्व्यांकडच्या, आणि बाजीराव पेशव्यांचे जे मामा आहेत मल्हारराव बर्वे यांनी हा वाडा बांधला. आणि बर्व्यांचं मूळ गाव जरी कोकणातलं नेवरे हे जरी असलं तरी बाजीरावांचा जन्म 18 ऑगस्ट म्हणजे ऐन पावसाळ्याच्या दिवसात झालेला आहे. आणि त्याच्यासाठी पुण्यावरून किंवा सासवडून ह्या भावाच्या घरी बाळंतपणासाठी येणं हे त्या काळी सोयीस्कर होतं. म्हणून राधाबाई बाळंतपणासाठी त्यांच्या भावाच्या घरी म्हणजेच माहेरी इथे ह्या डुबेरच्या वाड्यात आला आणि तिथेच त्यांचा श्रीमंत थोरले बाजीराव पेशव्यांचा जन्म 18 ऑगस्ट 1700 साली ह्याच वाड्यात झाला. ह्या वाड्याबद्दलची थोडी माहिती देता येईल? तर बर्वे हे भटांबरोबर कोकणातनं एकत्रच बरोबर आले. पहिल्यांदा ते सासवड येथे राहिले आणि त्याच्यानंतर राजाराम महाराज आणि नंतर शाहू महाराज यांच्याकडे त्यांनी काम केलं. बर्वे हे दिल्ली दरबारी वकील पण होते आणि मग त्यांचं कार्य बघून बर्व्यांना ह्या 4 गावांच्या म्हणजे डुबेर, पिंपळस, पांढुर्ली आणि कोठुरे निफाड तालुक्यातलं अशा 4 गावांची जहागिरी मिळाली. हा जो तेव्हा संगमनेर प्रांत होता, त्या प्रांतात ह्या 4 गावांची जहागिरी बर्व्यांना मिळाली. म्हणून बर्व्यांनी 4ही ठिकाणी वाडे बांधलेले आहेत. त्यातला हा जो डुबेरचा वाडा आहे हा अजूनही चांगल्या सुस्थितीत आहे आणि इथेच बाजीराव पेशव्यांचा जन्म झालेला होता. साधारणतः किती साली हा वाडा वाडा अंदाजे 1680 ते 85 या दरम्यान बांधला गेला असावा. आपण ह्या वाड्याबद्दलची आणि श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्याबद्दलची जी माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. तुम्ही आम्हाला ह्या वाड्यामध्ये येऊ दिलं, वाड्यामध्ये चित्रीकरण करू दिलं, त्याबद्दलही सतशः आभार. थँक्यू. जुने वाड्याचं स्वरूप त्याला आता आधुनिक टच देण्यात आलेला आहे, पण अजूनही त्याची जी भव्यता होती ती आणि त्याचे जुनेपण हे जोपासण्यात आले. जुन्या पद्धतीचे भिंतीत बनवलेले कपाट, जुन्या पद्धतीचा आड Come on.
त्यात केलेल्या आधुनिक सोयी त्याचं हे वाचतं पण म्हणजे काय होते म्हणजे दोन नाही असं ते पुण्याला वगैरे आहे ते इतिहास संशोधक मंडळात पण ते लोक ऋणमोचन स्तोत्र सगळ्यात जुनी आणि सगळ्यात छोटी पोथी या इथे आम्हाला बर्वेवाड्यामध्ये बघायला मिळाली. खूप जुनी असल्यामुळे एकदम नाजूक काम आहे. हाताच्या तळव्यावर मावेल एवढाच आकार. खूप छान जुन्या पद्धतीचा देवारा. त्यात बर्व्यांचे कुलदैवत बाणेश्वर, पेशव्यांचे आराध्य गणपती, लक्ष्मी, चैत्रात्री, चैत्र गौरी हत्तीच्या अंबारीवर सजवलेली आहे. अंबारीवर सूर्यनारायण, त्याला 7 घोडे रथाला जुंपलेले आहेत. त्याच्या बाजूला सप्तशृंगी, बर्वेवाड्यातली ही आहे बाळंतिणीची खोली. इथे श्रीमंत बाजीराव पेशवे प्रथम यांचा जन्म झाला. तो पुराणकालीन पौराणिक पलंग, इतिहासकालीन पलंग, पौराणिक म्हणणं चुकीचं आहे. आणि बाजीरावांची अस्त्रशस्त्र इथे संरक्षित करून ठेवलेली आहे. बाजीरावांचा भाला, ब्रिटिशकालीन बंदुका, चिलखत त्याच्या बाजूला ठेवलेला आहे. ती ढाल, तलवार, दुधारी तलवार आहे. त्याबरोबरच त्याची मॅन पण आहे आणि ब्रिटिशकालीन बंदूक. या गोष्टी अजूनही इथे संरक्षण करून ठेवलेल्या आहे. तसेच बर्वे कुटुंबाची ही वंशावळ. नेरवे इथून, रत्नागिरी नेरवे इथून बर्व्यांचा जो जीवन प्रवास सुरू झालेला आहे तो सिन्नरच्या डुबेरेपर्यंत येऊन पोचलेला आहे. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे आणि
त्यांच्या मातोश्री राधाबाई पेशवे यांचं तैलचित्र श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या जन्मस्थळी अजूनही या सगळ्या गोष्टी संरक्षित आहेत. बाळंतिणीच्याच खोलीमध्ये असलेली बाळंतिणीसाठी आणि होणाऱ्या बाळासाठी नाण्याची सोय, इतिहासकालीन नाणीघर आणि त्याच्याच वरती आहे एकमेव झरोका बाळं खोलीच्यासाठी, तिथून प्रकाश आणि ताजी हवा बाळंतिणीला मिळत राहावी. बाळंतिणीच्या खोलीच्या भिंती या 5 फूट जाडीच्या आहेत आणि बाळंतिणीची खोली वाड्याच्या अशा भागामध्ये आहे की तिथे लोकांचा संपर्क फार कमी व्हावा आणि वास्तुशास्त्राच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या ठिकाणी ही बाळंतिणीची खोली असल्यामुळे इथे थंडीमध्ये उबदार वातावरण असतं तर उन्हाळ्यामध्ये थंडावा असतो. म्हणजे त्या काळी सुद्धा आपलं सायन्स किती प्रगत होतं याचा हा एक उत्तम नमुना की बाळंतिणीला त्यावेळी पूर्ण संरक्षण प्रोव्हाइड केलं गेलं असतं. बाजीराव पेशव्यांची रावळखेडी इथे असलेली ही समाधी आणि आपल्याला इतिहासाच्या पुस्तकामध्ये नेहमी बाजीरावांचं बघायला मिळणारं हे एक तैलचित्र, बाजीरावांची आपल्याला पाठ्यपुस्तकात मधनं होणारी ही ओळख. तर आता आपल्याबरोबर आहेत बाजीराव पेशवे यांच्या मामाचे आत्ताच्या पिढीचे वंशज श्री प्रोफेसर चंद्रशेखर बर्वे. आपण त्यांनाच विनंती करूया की बाजीराव पेशवे यांच्याबद्दलची त्यांनी काही माहिती सांगावी. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं हिंदवी स्वराज्य याचं साम्राज्यामध्ये रूपांतर करणारे श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे हे सर्वांना परिचित आहेतच. बाजीराव पेशव्यांच्या बाबतीमध्ये बोलायचं ठरलं तर अतिशय वेगवान हालचाली आणि मैदानावरचा गनिमी कावा हे दोन्ही गुण एकत्र करून त्यांनी आपलं एक स्वतःचं लढाईचं तंत्र निर्माण केलं होतं. आज दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की श्रीमंत थोरले बाजीराव पेशव्यांना आपण मस्तानी बरोबरच्या प्रेमकथेमध्ये अडकवून ठेवलेलं आहे, ते आपलं दुर्दैव आहे. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे वयाच्या 20व्या वर्षी पेशवेपद त्यांना मिळालं किंवा पंतप्रधान झाले आणि त्यांना उणापुरा फक्त 20 वर्षाचा कालावधी मिळाला. या 20 वर्षामध्ये या पराक्रमी रणधुरंधर पेशव्यांनी 42 लढाया लढल्या आणि 42च्या 42 लढाया जिंकून संपूर्ण जगामध्ये अपराजित योद्धा म्हणून नाव मिळवलं. बाजीराव पेशवे असं नेहमी म्हणायचे की ज्या वेळेला युद्ध होतं त्यावेळेला खरं युद्ध हे दोन्ही बाजूंच्या सेनापतीच्या मनामध्ये आणि डोक्यामध्ये खेळलं जातं आणि त्यामध्ये बाजीराव पेशव्यांचा त्या काळामध्ये तरी हात धरणारा कोणीच नव्हता. त्यामुळे कदाचित त्यांनी 42च्या 42 लढाया पूर्णपणे जिंकल्या असाव्यात.
बाजीराव पेशव्यांच्या बाबतीमध्ये आपण असं म्हणू शकतो की जो जिता वही सिकंदर असं म्हणण्याऐवजी जो जिता वही बाजीराव. कारण नेपोलियन असेल किंवा सिकंदर असेल, शेवटची लढाई ते हरले होते, पण एकही लढाई न हरणारा बाजीराव हा इतिहासामध्ये एकमेव असा समजला जाईल. त्यामुळे जगाच्या इतिहासामध्ये जर आपल्या भारतीयांपैकी 2 नावं, उल्लेखनीय नावं जर घ्यायची ठरली तर एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे. बाजीराव पेशव्यांनी ज्या लढाया केल्या त्यामध्ये पालखेडची लढाई ही अतिशय महत्त्वाची लढाई समजली जाते की ज्यामध्ये त्यांनी अशा प्रकारे गनिमी कावा केला की निजामाला अगदी काही दिवसांमध्ये गुडघ्यावर आणलं. आणि त्यामुळे जगाच्या इतिहासामध्ये जी एक अजरामर लढाई की जी इंग्लंड अमेरिका इथल्या युद्धशास्त्रामध्ये शिकवली जाते ती लढाई म्हणजे पालखेडची लढाई. त्याचबरोबरीने राजा छत्रसाल याला मदत करणं असेल, अटक ते कटक इथपर्यंतचा भाग जिंकणं असेल, किंवा आपले मराठी सरदार जसे होळकर असतील, शिंदे असतील, गायकवाड असतील, पवार असतील यांना महाराष्ट्राच्या बाहेर नेऊन साम्राज्यामध्ये या लोकांना स्वतःचं स्थान निर्माण करण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केला, म्हणजे बहुजन समाजाला त्यांच्या उत्थानासाठी ज्यांनी प्रयत्न केला ते पहिले बाजीराव पेशवे. माळवा प्रांत असेल, गुजरात असेल, राजस्थान असेल, उत्तर प्रदेश असेल, या सगळ्या ठिकाणी आज मराठ्यांचं जे काही नाव दिसतं आपल्याला ते नाव केवळ बाजीराव पेशव्यांमुळे असं आपल्याला म्हणता येईल. त्यामुळे चढे घोड्यानिशी घोड्यावर बसून हरभरे खाणारा, कणसं खाऊन त्याच्यावर उपजीविका करून लढाया करणारा असा हा परमपराक्रमी अद्वितीय योद्धा बाजीराव हा संपूर्ण जगाला माहिती व्हावा, त्याचा इतिहास माहिती व्हावा यासाठी हा सगळा जो खटाटोप आहे तो आपण करत आहोत. या माध्यमातून बाजीरावांचं शौर्य, बाजीरावांची युद्धनीती, बाजीरावांचा पराक्रम हा जगाने आदर्श म्हणून घ्यावा अशा प्रकारचा हा बाजीराव. आपण बऱ्याच वेळेला असं म्हणतो की एखादं काम करायसाठी म्हणून समजा जर कोणी असेल तर आपण त्याला म्हणतो की अरे हा तू काय बाजीराव लागून गेला का. तर त्याच्यामध्ये बाजीरावाचं मोठेपण आपल्याला दिसून येतं. म्हणजे ज्या गोष्टी मोठ्या आहेत, ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, त्या गोष्टी बाजीरावच करू शकतो, इतर दुसरा कोणी करू शकत नाही. त्यामुळे असं कार्य करणाऱ्याला बाजीराव असं म्हटलं जातं. तर असं सुद्धा आपण या निमित्ताने आज सांगू शकतो. बाजीरावांबद्दल बोलण्यासारखं खरं तर खूप आहे, पण तेवढी आपली पात्रतासुद्धा नाही आहे बाजीरावाच्या पासंगाला पुरण्याची सुद्धा. पण तरीसुद्धा आपल्या पूर्वजांचं, आपल्या पराक्रमी योद्ध्यांचं संपूर्ण चरित्र जगासमोर येण्यासाठी काहीतरी फुल ना फुलाची पाकळी म्हणून आपण जे प्रयत्न केले पाहिजेत त्यापैकी आज हा प्रयत्न. बाजीरावांचं अतिशय सुंदर असं वर्णन केशवसुतांनी आपल्या एका कवितेमध्ये केलेलं आहे. आज या निमित्ताने मला ती कविता आठवते. या शूराने भगवा झेंडा हिंदुस्थानी नाचविला, निज राष्ट्राचे वैभव नेले एकसारखे बढतीला, जिकडे तिकडे समशेरीच्या कीर्ती आपल्या गाजविली, असा हा बाजीराव. आणि शेवटी केशवसूत असं म्हणतात की निज नामाचा गाजी ऐसा अर्थ उरवून तो गेला, परी हळहळली आर्य माऊली ऐकून त्याच्या निधनाला. कारण वयाच्या अवघ्या 40व्या वर्षी काहीही कारण नसताना हा अतिशय पराक्रमी असा योद्धा हा संपूर्ण सैन्याच्या गराड्यामध्ये रावेरखेडी या ठिकाणी नर्मदेकाठी हा आपल्याला सोडून गेला. जगातील एकमेव अपराजित योद्धा, रणधुरंदर, कुशल प्रशासक आणि तरल प्रेमी अशा श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या स्मृतीस इवार वंदन. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल
तर आपल्या मित्रपरिचितांपर्यंत जरूर पोचवा. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करा. टिल देन, गुड बाय, टेक केअर.